वेगवान स्वरूपातल्या घडामोडी बघूयात। राज्य सरकारने त्रिभाषा धोरण लागू करण्याबाबतचे दोन्ही निर्णय रद्द केलेले आहेत। तसंच एका समितीची स्थापना केली असून या समितीचा अहवाल आल्यावर पुढील भूमिका ठरवली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। त्रिभाषा धोरणाचा अभ्यास करण्याकरता डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात सरकार समिती नेमणार आहे। या समितीचा अहवाल आल्यावर विद्यार्थ्यांच्या हिताचा जो निर्णय असेल तोच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। निवडणुकीमध्ये मराठी अमराठी वाद निर्माण करून मतं मिळवण्याचा भाजपचा डाव उधळला। मराठी माणसाच्या शक्तीपुढे सरकारची शक्ती हरली, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली। 5 तारखेला विजयी जल्लोष होणारच, आता मराठी माणसाची एकजूट तुटू द्यायची नाही। 5 जुलैला विजयी मोर्चा की सभा घ्यायची, याबाबत 2 दिवसात आम्ही निर्णय देऊ, अशी घोषणा उद्धव ठाकरेंनी केली आहे। चोराच्या उलट्या बोंबा, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली। 2020 साली माशेलकर समितीचा अहवाल कोणी स्वीकारला? 2020 साली मुख्यमंत्री कोण होतं, असे सवाल विचारत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला। 5 जुलैचा एकत्रित मोर्चा आता निघणार नाही, अशी माहिती संजय राऊतांनी एक्सवर पोस्ट करत दिली आहे। ठाकरे एकत्र येणार याचा सरकारनं धसका घेतल्याचा टोला राऊतांनी महायुती सरकारला लगावला। मराठी जनतेच्या रेट्यामुळे हिंदी भाषा लादण्याचा निर्णय मागे घेण्यात आला। राज ठाकरे यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली। नवीन समितीचा निर्णय काहीही असो, प्रकार परत खपून घेतले जाणार नाहीत, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला। सरकारनं पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा निर्णय मागे घेतला। हा मराठी माणसाचा आणि महाराष्ट्रातील जनतेच्या एकजुटीचा विजय आहे। मराठी माणसाची एकजूट झाली तर तो काय करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे, असं समोर आलं। राज ठाकरे सकाळी 11 वाजता बैठक घेणार आहेत। मनसेच्या नेत्यांसोबत राज ठाकरे चर्चा करणार आहेत। राज ठाकरे माध्यमांशीही संवाद साधणार असल्याची माहिती मिळतेय। डॉक्टर रघुनाथ माशेलकर समितीनं 1ली ते 12वी पर्यंत मराठी, इंग्रजी आणि हिंदी या 3 भाषांचं शिक्षण अनिवार्य करण्याची शिफारस केली होती, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। यावेळी बोलताना त्यांनी माशेलकर समितीमध्ये डॉक्टर भालचंद्र मुणगेकरही होते, असं वक्तव्य केलं होतं। त्यावर डॉक्टर मुणगेकर यांनी स्पष्टीकरण दिलं, या समितीत मी नव्हतो, मुख्यमंत्र्यांनी माझं नाव घेऊ नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे। मुंबईतल्या शिवाजी पार्क परिसरातील राज ठाकरेंच्या घरासमोर मनसे कार्यकर्त्यांनी एकत्र येत फटाके फोडले आणि जल्लोष साजरा केला। सरकारचा हा निर्णय म्हणजे मराठी माणसाच्या एकजुटीचा निर्णय आहे, अशी भावना मनसे कार्यकर्ते यांनी व्यक्त केली। त्रिसूत्री धोरणाचा GR रद्द झाल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी गुणरत्न सदावर्तेंच्या घरासमोर जल्लोष केला। त्रिसूत्री धोरणाला सदावर्तेंचं समर्थन होतं। दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी जल्लोष करत सदावर्तेंना डिवचलं। त्रिभाषा धोरणासंदर्भातील GR रद्द करण्यात आल्यावर मुंबईच्या दादर परिसरात मनसैनिकांनी जल्लोष केला। फटाके फोडत मनसैनिकांनी आनंद साजरा केला। पुणे शहरात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडून लाडू वाटत आनंदोत्सव साजरा केला। विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। पालघर जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांवर हवामान विभागानं पर्यटकांना इशारा दिलाय। जुलै महिन्यामध्ये 12 दिवस समुद्राला उधाण येण्याचा अंदाज आहे, त्यामुळे लाटा 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या असू शकतात, त्यामुळे नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आलाय। वर्षा पर्यटनाकरता येणाऱ्या पर्यटकांकरता पोलिसांनी सिंधुदुर्गातील प्रसिद्ध आंबोली धबधब्यावर प्रवेश बंद केलाय, त्यामुळे हजारो पर्यटकांनी पोलिसांविरोधात नाराजी व्यक्त केली। इंधनाच्या वाढत्या किमतीला कंटाळून अनेक वाहनधारकांनी विजेवरील वाहनांच्या वापराला सुरुवात केली आहे, परंतु आता त्यांच्याही खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे। 1 जुलैपासून इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या चार्जिंग स्टेशनला पुरवल्या जाणाऱ्या विजेच्या दरात प्रति युनिट मागे 50 पैशांहून अधिकची वाढ होणार आहे। कार्ला इथल्या एकवीर आईच्या मंदिरामध्ये तोकड्या कपड्यांवर बंदी घालण्यात आली आहे। ड्रेस कोड संदर्भातील नव्या नियमांची अंमलबजावणी 7 जुलैपासून करण्यात येणार आहे।
श्रावण महिन्यापासून भीमाशंकर इथं ऑनलाईन पद्धतीने नावनोंदणी केल्यास भाविकांना श्री क्षेत्र शिर्डीप्रमाणे 15 ते 20 मिनिटांमध्ये दर्शन मिळेल, असं माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. रेल्वे मंडळानं आता चार्ट प्रस्थानाच्या 8 तास आधी तयार करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. विशेषतः दुपारी 2 वाजण्यापूर्वी सुटणाऱ्या गाड्यांचे चार्ट मागील रात्री 9 वाजता तयार केले जातील. रेल्वे मंत्र्यांनी या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे. ही प्रक्रिया टप्प्याटप्प्याने लागू केली जाणार आहे. 2030 पर्यंत 30% वाहनं ही विजेवर चालणारी असावीत, असं शासनाचं धोरण आहे. त्याच अनुषंगाने ई वाहनांना टोलमाफी आणि खरेदीवर थेट अनुदान देण्याची योजना शासनाने आखली आहे. ही माहिती दिली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी. टोकियोच्या हानेडा विमानतळावरून दिल्लीला येत असलेल्या एअर इंडियाच्या विमानाचं कोलकात्यामध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. कॅबिनमध्ये गरमी जाणवू लागल्यानं सुरक्षितता लक्षात घेता पायलटनं हे विमान कोलकात्याकडे वळवण्याचा निर्णय घेतलेला आहे. पावसामुळे टोमॅटो खराब होण्याचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारात मोठ्या प्रमाणावर टोमॅटो विक्रीला पाठवायला सुरुवात केलेली आहे. किरकोळ बाजारामध्ये टोमॅटोच्या दरात मोठी घट झाली आहे. पावसामुळे सगळ्या फळभाज्यांचे दर तेजीत असतानाच टोमॅटोच्या दरात घट झाल्यानं गृहिणींना काहीसा दिलासा मिळाला आहे. इंडिया रेटिंग अँड रिसर्च या राष्ट्रीय स्तरावरील अर्थविषयक मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीनं प्रतिवर्षी विविध संस्थांचं पतमानांकन जाहीर करण्यात येतं. यामध्ये गेल्या 10 वर्षांप्रमाणेच यावर्षीही इंडिया AA+ स्टेबल हे सर्वोत्तम पतमानांकन नवी मुंबई महापालिकेला मिळालं आहे. ठाणे महापालिकेलाही निवडणुकीचे वेध लागलेत. त्यानुसार मोर्चे बांधणीला सुरुवात झालेली आहे. अनुषंगानं ठाणे महापालिकेनं वाढती महागाई आणि वाढलेल्या मतदारसंख्येमुळे निवडणुकीमध्ये सरासरी 19,90,00,000 खर्च अपेक्षित धरलेला आहे. गुलटेकडी इथल्या मार्केट यार्डात भेंडी, गवार, फ्लॉवर, कोबी, शेवगा, शिमला या भावात वाढ झालेली आहे. टोमॅटोच्या भावात घट झालेली आहे. तर इतर सगळ्या फळभाज्यांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. पावसाळी पर्यटनाकरता अनेकांचा कल पालघर जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांकडे असतो. पण जुलैमध्ये 12 दिवस 4.5 मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा येणार असल्यानं किनाऱ्यालगतची वस्ती तसंच पर्यटकांकरता धोक्याचा इशारा देण्यात आलाय. पावसाळ्यामध्ये खोल समुद्रातील मासेमारी बंद आहे. अशातच आता समुद्रालगतच्या पारंपरिक मासेमारीवर देखील बंदी टाकण्यात आलेली आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. एका 35 वर्षाच्या महिलेच्या पित्ताशयाची पिशवी या शस्त्रक्रियेद्वारे काढून टाकण्यात आली. खासगी रुग्णालयामध्ये लाखो रुपयांचा खर्च होणारी ही प्रक्रिया ससून रुग्णालयामध्ये मोफत करण्यात आली. यामुळे गरीब आणि गरजू रुग्णांना अत्याधुनिक उपचारांचा मार्ग उपलब्ध झालेला आहे. इयत्ता 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीत पुणे शहरातील नामांकित महाविद्यालयांच्या पात्रता गुणांचा टक्का चढा असल्याचं दिसून आलं. कला, वाणिज्य, विज्ञान अशा तिन्ही शाखांसाठीचे पात्रता गुण 90% अधिक असून पहिल्या फेरीमध्ये प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना आजपासून प्रवेश निश्चिती करता येणार आहे. पुणे शहरासह जिल्हा आणि घाटमाथ्यावरील पावसाचा जोर कमी झालाय. गेल्या 2 दिवसांपासून शहरात ऊन, ढगाळ हवामान, वारं असं संमिश्र वातावरण अनुभवायला मिळत आहे. मात्र बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील 2 ते 3 दिवस पावसाचा अंदाज आहे. पुणे मुंबई महामार्गावर अतिवेगानं किंवा मार्ग बदलून मार्गक्रमण करणाऱ्या बसवर दंडात्मक कारवाई केली जाते. जानेवारी ते एप्रिल या कालावधीमध्ये 3,331 वाहतुकीचे नियम मोडण्याच्या घटना घडल्या असून याद्वारे एसटी चालकांकडून 1.33 कोटी रुपयांची दंडवसुली केली आहे. नोकरदार मंडळींना दुपारचं जेवण अचूक वेळेत पोहोचवणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांची सेवा महागली आहे. प्रत्येक डबा पोहोच करण्याच्या मासिक शुल्कामध्ये 200 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. या महिन्यापासून दरवाढ लागू असेल. मासेमारी सध्या बंद असल्यानं माशांची आवक घटली आहे. मात्र मागणीच्या तुलनेमध्ये मासळी बाजारात दाखल होत नसल्यानं माशांच्या दरात वाढ झाली आहे. माशांचे दर 5 ते 10% वाढल्यानं सामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. देवनार कचरा भूमीवर अनेक वर्षांपासूनचे कचऱ्याचे डोंगर साफ करण्याकरता मुंबई महापालिकेनं मागवलेल्या निविदा भरण्याकरता
तब्बल तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली। 4 जुलैपर्यंत निविदाकारांना निविदा भरता येणार आहेत। 8 जुलैला वित्तीय लिफाफा उघडल्यानंतर या कामाकरता कंत्राटदार निश्चितीची प्रक्रिया पार पडली जाणार आहे। मोठी बातमी बघूया, या घडीची महत्त्वाची बातमी। शिवसेना पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक मुंबईमध्ये आज होतीये। नरिमन पॉइंट इथल्या महिला विकास मंडळाच्या सभागृहामध्ये ही बैठक पार पडणार आहे। राजकीय पक्षांच्या संसदीय कार्यप्रणालीकरता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नियमानुसार प्रत्येक पक्षाला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 5 वर्षातून एकदा आयोजित करावीच लागते। या बैठकीमध्ये त्या पक्षाचे प्रमुख अध्यक्ष आणि इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या निवडी पक्षांतर्गत मतदान प्रक्रिया करून पार पाडल्या जातात। त्यामुळे आज शिवसेना पक्षाचे मुख्य नेते म्हणून पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल। तसंच शिवसेना पक्षातील इतर महत्त्वाच्या पदांकरता देखील आज महत्त्वाची घोषणा होऊ शकते। त्यामुळे शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीमध्ये काय महत्त्वाचे निर्णय घेतले जातात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील मानाच्या अश्वाचं दुसरं गोल रिंगण इंदापुरामध्ये पार पडलं। झेंडेकरी, हंडा, तुळशी, विणेकरी, टाळकरी, पखवाजे यांनी भक्तिमय वातावरणामध्ये प्रदक्षिणा घातली। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये फलटणमधील समाज आरतीला विशेष महत्त्व आहे। शेकडो वर्षांपासून माऊलींच्या पालखीसोबत चालणाऱ्या शेकडो मानाच्या दिंडी, फडकरी, गडकरी आणि लाखो वारकऱ्यांच्या समस्या सोडवण्याची आगळी वेगळी पद्धत इथं आहे। तसंच समस्यांकडे लक्ष वेधण्याकरता टाळ वाजवून आंदोलनही केलं जातं। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरीच्या वाटेवर आहे। सध्या पालखी सातारा जिल्ह्यात आहे। पंढरीच्या वाटेवर वारकरी भजन, भारूड, गवळण म्हणत विठुरायाच्या भक्तीत तल्लीन झालेले आहेत। महिला देखील या वारकरी विठुरायाच्या भक्तीत रंगून गेलेल्या आहेत। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वारकरी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेत। या वारी सोहळ्यातून शासकीय योजनांची माहिती देण्यात येते। भारूड, भजन आणि गवळणीतून शासकीय योजनांची माहिती देण्यात येते। इंदापुरामध्ये दिव्यांग मुलंही विठुनामाच्या भक्तीत तल्लीन झालेली आहेत। मनी भक्ती ठेवून एकमेकांना आधार देत दिव्यांग मुलं वारीमध्ये सहभागी झाली आहेत। संत तुकाराम महाराजांच्या वारीत अनेक वारकरी सहभागी झालेत। 64 वर्षांचे वारकरी वारीत लाठ्याकाठ्यांचा खेळ करतायत। तरुणांनाही लाजवेल अशा कसरती 64 वर्षांचे वारकरी करतायत। संत सोपान काका महाराज यांची पालखी पंढरीच्या मार्गावर आहे। बारामतीचा मुक्काम आटोपून पालखी पंढरपूरकडे रवाना झालेली आहे। बारामती तालुक्यातील पिंपळी लिमटेक इथं संत सोपान काका महाराज यांच्या पालखीभोवती मेंढ्यांचं गोल रिंगण पार पडलं। संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचं सिद्धेश्वर नगरीमध्ये मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं। सोलापुरातील महाविद्यालयीन तरुणींनी कपाळावर विठुनामाचा टिळा आणि हातात गुलाबाच्या पाकळ्या घेऊन संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पालखीचं भक्तिमय वातावरणात स्वागत केलं। वारकरी सौभाग्य अलंकार म्हणून ओळखले जाणारे कुंकू आणि विठुरायाचा बुक्का खरेदी करायला प्राधान्य देतात। पिंजर कुंकवाला अधिक पसंती देत असल्यानं हे पहिल्या दर्जाचं कुंकू पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात बनवलं जातं। हळदीच्या आणि स्टार्चपासून बनवलेल्या कुंकवाला भाविकांकडून मोठी मागणी असते।